आधी रचिली ही पंढरी मग वैकुंठ नगरी हा नामदेव महाराजांचा अभंग आहे. आणि यामध्ये दोन असे चरण आहेत ज्यामध्ये त्यांच्या भक्तीची आणि ज्ञानाची सखोलता जी आहे ती स्पष्टपणे जाणवते. पहिलं, ज्या ठिकाणी ते लिहितात, जेव्हा नव्हते चर चर तेव्हा होते हे पंढरपूर. या ठिकाणी ते सांगत आहेत की जेव्हा सजीव निर्जीव नव्हते, जेव्हा चर अचर नव्हतं, जेव्हा मॅटर नॉन मॅटर नव्हतं, त्यावेळेस हे पंढरपूर होतं. तर या ठिकाणी ते पंढरपूरला प्रतीक म्हणून वापरत आहे आणि मानव मात्राचं लक्ष प्रत्यक्ष अशा परमात्म्याकडे घेऊन जात आहे, जी एक कायम दायम परमसत्ता आहे. दुसरं चरण, ज्या ठिकाणी ते लिहितात, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती ही चंद्रभागा. या ठिकाणी त्यांच्या भूगोलाचं ज्ञान आपल्याला लक्षात येतं, समजून येतं. गोदावरी ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी नदी आहे, गंगा ही भारताची सगळ्यात मोठी नदी आहे आणि ह्या दोन्ही नद्यांच्या आजूबाजूला कितीतरी तीर्थस्थान आहेत ज्या ठिकाणी लोक आपले पाप धुण्यासाठी जातात. पण नामदेव महाराज म्हणतात, मला प्रिय चंद्रभागा आहे, कारण चंद्रभागा ही मूळतः भीमा नदीचा तो भाग आहे ज्याने चंद्रकोर आकारामध्ये पंढरपूरला वळसा घातला आहे. तर चंद्रभागा ही त्या भक्ताचं प्रतीक आहे जिने आपल्या भगवंताला म्हणजे विठ्ठलाला आलिंगन दिलं आहे. आणि भक्तीची अशी अवस्था ज्या ठिकाणी बाकी काही नको, फक्त भगवंत पाहिजेत, फक्त परमात्मा पाहिजेत, अशा अवस्थेचं प्रतीक चंद्रभागा आहे. आणि हे नामदेव महाराज आपल्याला समजवत आहेत. या ठिकाणी 12व्या-13व्या शतकामध्ये नामदेव महाराजांनी भूगोल, विज्ञान आणि अध्यात्माची किती सुंदर सांगड घातली आहे आणि निष्काम भक्ती कशी करायची ते सुद्धा आपल्याला सांगितलं आहे.